ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत एक महिन्यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आणि कशी व्यवस्था सुधारायची याबद्दल। डॉक्टर टिकेकर, मला सांगा, पुढच्या काळामध्ये नेमकं काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं दोन गोष्टी झाल्या पाहिजेत। मगाशी मी म्हटलं तसं ॲटिट्यूडिनल चेंज हा अतिशय महत्त्वाचा आहे। जेव्हा आपण असा दहशतवादाबद्दल किंवा एक्स्ट्रीमिझमबद्दल एका विशिष्ट कम्युनिटीला जेव्हा रिस्पॉन्सिबल धरतो, तेव्हा ह्या कम्युनिटीमध्ये असं का होतं, म्हणजे स्पष्ट बोलायचं म्हटलं तर रॅडिकलायझेशन ऑफ मुस्लिम यूथ हा मला वाटतं अत्यंत गंभीर विषय आहे आणि ह्या गंभीर विषयाची आपण दखल घेणं आवश्यक आहे। माझ्या मते ती अजूनही गंभीरपणे घेतली जात नाहीये। आपण एक्स्ट्रीमिझमला किंवा दहशतवादी हल्ल्यांना अजूनही कुठेतरी लॉ अँड ऑर्डर इश्यू असल्यासारखंच बघतोय। त्याच्यासाठी एक जो सोशोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल अप्रोचची जरूर आहे, कारण टेररिझम आणि सायकोलॉजी ह्याचा एक संबंध आहे। अनेक जाणकारांनी ह्याच्यावर भाष्य केलं आहे आणि अजूनही आपण जर तो संबंध समजून घेत नसलो, त्यामुळे सामाजिक संरचना किंवा एक विशिष्ट धर्मामध्ये किंवा विशिष्ट कम्युनिटीमध्ये कुठल्या प्रकारचे मनोव्यापार चालू आहेत, म्हणजे त्या धर्माच्या फॉलोअर्सचे, मग ते कुठल्याही धर्माचे असू दे, मला असं काही सुचवायचं नाही की एका विशिष्ट धर्माच्याच कम्युनिटीमध्ये ते मनोव्यापार चालू आहेत, परंतु हा विचार आपल्याकडे अजूनही होत नाहीये। आणि मी दुसरं असं म्हणेन की शिक्षण क्षेत्रात आपल्या अभ्यासक्रमात कुठेतरी बदल व्हायला पाहिजे। एक तर बदल अनेक लोकांनी सुचवलाय, तो मीही सुचवीन की डिझास्टर मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंटचं शिक्षण अत्यंत आवश्यक आहे। आणि ते शिक्षण म्हणजे केवळ माझा जीव वाचवणं किंवा दुसऱ्याचा जीव वाचवणं डिझास्टरच्या वेळी नाही, तर हा असा बसलेला धक्का मानसिकरित्या आपण कसा पचवायचा किंवा ह्या धक्क्याला आपण जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा कसं मॅच्युअरली रिॲक्ट व्हायचं, हे एक फक्त एखादं युफोरिक काहीतरी किंवा इन्स्टिंक्टिव्हली रिॲक्ट होणं आणि मग थंडावत जाणं हे जे नेहमी होतं ते तसं होऊ न देणं। तसंच एक आपण टोकाला जाऊन जी आता भूमिका घेतली की आता ही राजकारणी आम्हाला नकोच, राजकारणच नको, आम्ही मतदान करणार नाही, ही भूमिका काही योग्य नाही। त्यासाठी जे प्रशिक्षण द्यायला हवं ते आपल्या शाळा, कॉलेज, महाविद्यालयांच्या शिक्षणातून कुठेतरी यायला पाहिजे। आणखी एक मी सूचना अशी करेन की जगात अनेक ठिकाणी पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज हा विषय शिकवला जातो। काही लोकांच्या मते हा एक फॅशनेबल विषय आहे, मला असं वाटत नाही, कारण त्याचा अभ्यास केलेल्या अनेक जणांनी म्हटलंय की ह्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलते, समाजात संघर्ष कसे निर्माण होतात आणि त्या संघर्षांना कसं सामोरं जायचं ह्याचं शिक्षण आपण देऊ शकतो। तर अशा काही आपण गोष्टी इमिजिएटली इंट्रोड्यूस करू शकतो शिक्षण व्यवस्थेत, असं मला वाटतं। दीर्घ पल्ल्याच्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। मी जातोय वीरेन देशमुख यांच्याकडे। सर, मला सांगा, तुमच्या काय सूचना आहेत की नेमकं काय झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये? आताच मिसेस मनीषांनी जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे की जे मूलतत्ववादी मुलं तयार होतात त्याची जी कारणं आहेत त्याच्या मुळाशी जायलाच पाहिजे आणि हे बंद होईल अशी व्यवस्था आपण करायला पाहिजे। पण त्याचबरोबर हा जो दहशतवाद आपल्याकडे येतोय हा आपल्या शेजारच्या देशातून येतोय आणि त्या ठिकाणी जे लोक ते पाठवणारे आहेत त्यांची जी मनोभूमिका आहे किंवा तालिबान लोकांची जी मनोभूमिका आहे त्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी आपली इथे तयारी पाहिजे। म्हणजे ते लोक जे इथे येऊन उद्योग करतात ते त्यांना करता येऊ नये यासाठी लोकांना आपल्याला तयार करावं लागेल, लोकांमध्ये जागृती करावी लागेल। लोक आता 63% किंवा 70% लोकांना असं वाटतं बदलणार नाही, परंतु मला खात्री आहे की हे बदलेल, कारण बदलावं लागेल। हे अघोषित युद्ध हे सतत चालू राहणार आणि इतकी माणसं आपल्याला मरू देणं हे परवडणारं नाहीये। त्यामुळे बदलावं लागेल असं वीरेन देशमुख सरांचं म्हणणं आहे। मी शेवटी जातोय अरुण भाटिया यांच्याकडे। भाटिया जी, बताइए क्या होना चाहिए, आपका क्या एजेंडा होगा भविष्य में? सर, 4 पॉइंट हैं। एक, जैसे मैंने बोला, पुलिस को इंडिपेंडेंट कर दीजिए। दूसरा, अंतरराष्ट्रीय एक दल एस्टैब्लिश केला पाहिजे, इंटरनेशनल फोर्स अमेरिका के साथ, जो पाकिस्तान में घुस सकती है, और यदि पाकिस्तान ने टेररिस्ट बेसिस स्मैश नहीं किए तो ये इंटरनेशनल फोर्स पाकिस्तान में घुस के ये बेसिस स्मैश कर सकती है। तीसरा, जो लोग कास्ट और रिलीजन के पॉलिटिक्स इस देश में चलाते हैं सीधा जेल में भेजिए सर उनको। पूना में ऐसे हुआ, एक पुढारी आया, इधर मीटिंग ली, सेक्शन 144 पुलिस ने जाहिर किया और इंप्लीमेंट नहीं किया। बुजदिली, करप्शन, इन्फ्लुएंस, पॉलिटिक्स, नो रिस्पेक्ट फॉर लॉ। सेक्शन 144
पोलीस कमिशनर जाहीर करतात आणि तो पुढारी येतात आणि 50,000ची सभा पुण्यामध्ये घेतात. तर आमच्या नाकाच्या समोर पुलिस काही म्हणत नाही. वो कमिश्नर आज भी सर्विस में है. वो तो जेल की सर्विस दिखाइए ना उनको. यू डोंट हैव टू पनिश एवरीबॉडी. एक आदमी को आप पनिश कीजिए, देखिए कैसी बात सुधरती है. और फोर्थ पॉइंट, पनिशमेंट. जिन लोगों ने अत्याचार किया है गुजरात में, बॉम्बे में, दिल्ली में, फॉर गॉड सेक पनिश देम. भूल जाइए आप कहते रहते पाकिस्तान से टेररिस्ट आ रहे हैं. हम यहां टेररिस्ट पैदा कर रहे हैं. जब तक हम न्याय नहीं देते, जस्टिस नहीं देते, यहां टेररिस्ट हम पैदा कर रहे हैं. लेट्स अंडरस्टैंड दैट. अगदी आपल्या सर्व पाहुण्यांनी खूप मोलाचे मुद्दे आपल्या समोर ठेवलेले आहेत. शेवटी मी इतकंच म्हणेन की दहशतवादाविरुद्धची लढाई सोपी नाही. विविध पातळ्यांवर काम करावं लागणार आहे. आपल्याकडे डॉक्टर मनीषा टिकेकर म्हणाल्या त्याप्रमाणे अगदी शैक्षणिक पातळीपासून सर्व व्यवस्था बदलण्याची गरज आहे. शिक्षणापासून राजकारणापर्यंत, सुरक्षा यंत्रणेपासून समाजाच्या मानसिकतेपर्यंत सर्व बदल घडून येतील, तेव्हाच आपण दहशतवादाचा मुकाबला करू शकू. आणि शेवटी पुन्हा एकदा डॉक्टर टिकेकर म्हणाल्या ते मी अधोरेखित करतो की स्वतःच्या मानसिकतेपासून हा बदल घडवावा लागेल. भाटिया म्हणाले त्याप्रमाणे प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार विमुक्त समाज याबाबत आपल्याला आग्रह धरावा लागेल. दहशतवादी कुणावरही उगाच हल्ला करत नाहीत. आपल्या घराचे वासे जेव्हा पोकळ होतात तेव्हाच दहशतवाद्यांची हिंमत वाढते. हे शेवटी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा मी आजचा प्रश्न तुम्हाला सांगतोय. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यापासून आपण काही धडा घेणार आहोत का? पडद्यावर बघू शकता 75% लोक अजूनही म्हणतात नाही, आपण धडा घेणार नाही. मला असं वाटतं की हा निराशावाद जो आहे तो झटकून टाकला पाहिजे. धडा आपण घेऊ शकतो, पण त्यासाठी दुसरा कोणी नाही तर आपण स्वतः पुढाकार घ्यायला हवा. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.